सल्ल्याच्या 100 शब्दापेक्षाही अनुभवाची फक्त एक ठेचच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्वार्थी माणसं यायलाच हवीत, त्याशिवाय निस्वार्थी माणसाची किंमत माणसाला समजत नाही. त्यामुळे हे गणपती बाप्पा, माझ्या जीवाभावाच्या माणसांना उदंड आयुष्य दे. तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असंच राहू दे. त्या सर्वांना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. तसं तर सुख आणि दुःख आपापल्या कर्मानुसार मिळत असतं. त्याचा गरीब आणि श्रीमंतीशी काहीच एक संबंध नाही. रडणारा महालातही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसतो. नमस्कार मंडळी, मी छाया. आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर परवाच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी मनापासून आभारी आहे सर्वांची. आणि काल नाही व्हिडिओ टाकू शकले मी, कारण वातावरण एवढं खराब आहे ना, माझं खूप डोकं दुखत होतं. त्यामुळे मी काल सुट्टी घेतली व्हिडिओला आणि आराम केला. तर हा व्हिडिओ असणार आहे कालचा आणि परवाचा, 2 दिवसाचा एकत्र केलेला व्हिडिओ असणार आहे आज. कारण व्हिडिओ मी अपलोड नाही केला, पण थोडं शूट घेऊन ठेवलं होतं 2 दिवसाचं एकत्र, कारण घरी काम चालू होतं ना आपलं टेरेस गार्डनचं. तर तेच मी दाखवलेलं आहे. आणि पाऊस पण खूप झाला आहे आमच्या इकडे बरं का. तसं तर हा पाऊस सगळीकडेच आहे म्हणतात, पण कुठं कुठं पाऊस आहे कुठं नाही नक्की सांगा कमेंट करून. आमच्या इकडं तर भरपूर पाऊस झाला बरं का. तर हा मामाचा मुलगा आहे ना, असं कधी मधी त्याला आठवण आली की येत असतो भेटायला. मग तो आला होता, त्याचा बड्डे होता. तर फौजी साहेबांनी सागरला सांगितलं केक घेऊन यायला. सागरने केक आणला आणि तो वरती चोपळा पाहायला आला होता ना. म्हणलं चला आता इथंच आपण केक कापू मस्त हवेला. आणि हे पहा आता दाजीची आणि मेवण्याची कशी चेष्ट मस्करी चालली होती. राजूला नाही चेष्ट मस्करी एवढी करता येत, पण सचिन आला ना अशी चेष्ट मस्करी करत असतो त्याच्या दाजींची. हळूच काय करता आता वर, मग त्याचं काय करायचं. हे पहा गावाला गेला होता आज, फिरून आलाय आणि लागला झाडांना पाणी घालायला. इथं घरट केलंय पाखरांनी, वरच्या सगळ्या दोऱ्या तोडल्या पाखरांनी आणि इथं गोळा केला. बघा आता हे दोऱ्याशीच घरट केलंय. ग्रीन नेट खाली हे झाडं होते. तर पावसाने ना जास्तच पाणी झालं त्यांना, सारखा पाऊस लागून होता 7-8 दिवस ना, त्यामुळं तर फौजी साहेबांनी राजूने सगळे इकडं हवेला ठेवले जरा झाडं. हे आपल्या चुली. हे कन्हाऱ्याची कटिंग केलती, आता पुन्हा छान त्याला फुलं यायला लागलेत. आणि ह्या ग्रीन नेटच्या पिरॅमिड वरती फौजी साहेबांनी दोऱ्या बांधल्या होत्या वेल वरती जाण्यासाठी. तर पाखरांनी सगळ्या त्या दोऱ्या तोडल्यात आणि त्या दोऱ्यापासून घरटे बनवलेत. या चौपाळ्या बसायला. हळू हळू हळू. व्हॅक्युम क्लिनर लागत असेल, एक कोपऱ्यात नका ठेवू. किचन क्लिनिंगला लागतं ते. ही बॅग कोणाची आहे. आता खालच्या घरामध्ये जेवढं एक्स्ट्राचं जसं सामान निघणार तसं आम्ही इथं वरती स्टोरूम मध्ये आणून ठेवतो.
आणि फौजी साहेब ते सामान व्यवस्थित सिस्टमॅटिक लावत होते, म्हणजे लागलं ना लगेच ते आपल्याला मिळून जाईल. तर ताईंनो, करेक्ट 1 वर्ष झालं आपण टेरेसवरती टेरेस गार्डन बनवायला सुरुवात केलेली. तर एका झाडापासून सुरुवात केली होती, आज किती झाडं झाले तुम्ही बघू शकता. आणि हे ग्रीन नेटचं जे पिरामिड आहे ना, याच्या खाली आपण लोखंडाचे स्टँड बनवले होते झाडं ठेवण्यासाठी, तुम्ही बघू शकता. तर एवढ्याच याच्यात बनवले होते, बाकी पलीकडे नव्हते बनवले. एवढ्या याच्यात म्हणलं पुरे होऊन जाईल, पण ते हळूहळू झाडं वाढत गेले आणि हे स्टँड पण आम्हाला कमी पडायला लागले. तर आता पलीकडे आपण जे सिमेंटाचे जे ठेवलेले फट्टे झाडं ठेवण्यासाठी ते सगळे काढून टाकायचे आणि हे लोखंडाचे स्टँड बनवायचे सगळीकडे. तर त्याचेच माप घ्यायचं काम चालू होतं. कसं आहे ना, हे लोखंडाचे स्टँड बनवले ना झाडं ठेवण्यासाठी, त्याच्या खालून आपल्याला झाडून घेता येतं. त्यानंतर पालापाचोळा पडलेला तो पण झाडता येतो आणि पाणी पण खाली साचल्या जात नाही, सगळं ते टेरेस वरून खाली निघून जातं पाईपानी. हे नाही कमी करायचं जी. हां जी, हे काय असं पायरी सारखं आता इथं एवढं आलं ना, ते घेण्यासाठी आपल्याला पुढेच घ्यावं लागेल. अच्छा, हा तरी चालेल. आता फौजी साहेबांचं त्या भैयांचं इथं काय चालू होतं, ज्या विटांच्या वरती सिमेंटाचे फट्टे ठेवून आपण जे झाडं ठेवलेले आहेत ना वरती, ते काढायचे आणि ते स्टीलचे रॅक बनवायचे, जसं आपण खाली पलीकडं ग्रीन नेटमध्ये बनवलेले आहेत ना लोखंडाचे रॅक, तर तसे बनवायचे आहेत आणि त्याच्यावरती झाडं ठेवायचे आहेत. कारण हे विटाखाली थोडासा ओलावा राहतो ना, तर त्यांनी टेरेसला नको प्रॉब्लेम व्हायला, त्यामुळं त्या विटा ते सिमेंटचे फट्टे काढून टाकायचेत आणि डायरेक्ट लोखंडाचे रॅक बनवून त्याच्यावरती झाडं ठेवायचेत. तर त्याचेच माप घ्यायचं काम चालू होतं. आणि आपलं हे इकडं हाट बनवलं आहे ना आपण जे पिरॅमिड, तर पिरॅमिडच्या साईडला पण झाडं लावायचेत ना, म्हणजे ठेवायचेत. तर तिथं पण रॅक बनवायचे होते, तर त्याचं पण माप घेत होते फौजी साहेब ते. आता तुम्ही बरेच व्हिडिओ पाहता असताना टेरेसवरती किती गार्डन बनवलेले, तर टेरेस गार्डन लोकांचे. तर आपण लिमिटमध्ये जर झाडं ठेवले ना, आपल्या टेरेसला काहीच होत नाही. तर बऱ्याचशा ताई बोलतात की वजन होतं वगैरे, तर आपण वरती रूम जर बांधले तर किती सामान येतं वरती. आपलं घरातलं सामान तर असतंच, पण त्या व्यतिरिक्त विटा, वाळू, सिमेंट, त्या फरच्या टाकलेला किती वजन होतं आपल्या टेरेसला. त्यापेक्षा एवढ्याशा झाडांचं आणि मातीचं तर काहीच वजन नाही, त्यामुळं काहीच होत नाही टेरेसला आपण लिमिटमध्ये ठेवल्यावर. आता हे तुम्हाला दाखवते एक पाखराचं घरटं, त्याच्यामध्ये पिल्लं पण झालेत 2 चांगले मोठाले. जेव्हा अंडे होते ना तेव्हा मी पाहिले होते आणि त्यानंतर डायरेक्ट आता पिल्लं झाल्यावरच पाहते, तर पिल्लं बरेच मोठाले झालेत. अचानक माझं लक्ष गेलं, कारण पाखरू तिथं बसलेलं होतं. तर आपल्या झाडांच्यात बऱ्याच ठिकाणी अशी घरटेच पाखरांचे ना, तर पिल्लाचं डोकं दिसतंय, तुम्ही बघू शकता. 2 पिल्लं आहेत त्या घरट्यामध्ये, हे पा. तर नागवेलीचा वेल आहे ना, तर एवढ्या मोठाले खोडं झालेत बरं का त्या वेलाचे. तर त्या खोडाजवळच ते घरटं बनवलेले त्या पाखरांनी आणि त्याच्यामध्ये 2 पिल्लं आहेत. हे बघा आमचे सर आहेत ना, इकडे फिरत आहेत असे. हा का, याचं काय मोकार फिरत बसत आहेत. आता हे दुसऱ्या दिवशीचं शूट घेते मी, म्हणजे कालचं. तर पिरॅमिडला ही खालून डिझाईन लावायची होती ना, त्याचं पण काम चालू होतं आणि इलेक्ट्रिशियनचं पण काम चालू होतं. कारण आपल्याला पिरॅमिडमध्ये वरती लाईटी लावायच्यात आणि इथं टेरेसवरती पण भिंतीला जरा झाडांच्यात डिझाईनच्या लाईटी लावायच्यात ना, त्याचं काम चालू होतं. तर पावसाने असं थोडंसं उघाड दिली का तेवढंच आम्ही लगेच पटकन थोडंसं काम करून घेतो, कारण पाऊस उघाडच देऊ नाही राहिला, सारखा येतोय आणि त्यामुळं काय होतंय, आपलं सगळं काम अर्धवटच राहतंय. आता त्या दिवशी टेरेस धुवून काढलं सगळं आणि 2 दिवसांनी म्हणलं व्यवस्थित सुकलं की लगेच डॅमप्रूफ कलर देऊ, म्हणजे टेरेसला वॉटरप्रूफ कलर द्यायचा होता ना तो. तर लगेच पाऊस आला, मग ते सगळं कॅन्सल केलं. कलर द्यायचं म्हणलं व्यवस्थित उघडल्यावरच आता कलर देऊ, कारण पावसामध्ये ओल्यामध्ये तो कलर देऊन जमत नाही. तर कॅन्सल केलं, तर तो पुन्हा पाऊस लागला तर तो अजून बंदच नाही. उगा 2-3 तासासाठी 4-5 तासासाठी तो उघडतोय आणि लगेच पुन्हा येतोय. मध्ये मध्ये पाळ्या पण येतात. तर पुढं मी तुम्हाला दाखवतेच. आता काम चालूच होतं आणि लगेच इतका मोठा पाऊस आला की तो दुसऱ्या दिवशीपर्यंत उघडलाच नाही. आता हे पहा, आपल्या पिरॅमिडला खाली येऊन अशी डिझाईनची पट्टी लावायचं काम चालू होतं. त्यासाठीच बोलावलंय तुला.
नाही, तुमच्या हिशोबाने एकदम तुमच्या असे मुलीने बनवलेलं काय आहे? हो, एकदा बघून घ्या. जाऊ दे, इथं पण लावायची होती मला. तर एकदा वेल्डिंग मारली मग तोडता नाही येणार. चालते वरच घ्या. डायरेक्ट डीप मध्ये वेल्डिंग मारली. आता आपल्या पिरॅमिडला ही थोडीशी डिझाईनची पट्टी लावली ना, अजूनच पिरॅमिड आपलं छान दिसायला लागलंय. तर हळूहळू असं काम चालू आहे आपल्या टेरेस गार्डनचं. बिलकुल पण नाही, छान दिसतंय. हा ना. तुम्ही आहेतच तेवढे नादिक, मग का नाही चांगलं दिसणार. आज लाईटी लागते ना काय मग. अरे वा. खरं काय. सांगितलं सगळं कापलं असं पहिले म्हणून बिल लावलं असं नाही ना, मग त्यांनी काय केलं, आता आपल्या टेरेस गार्डनवरती लाईटीचं त्याचं काम चालू होतं आणि पलीकडून एवढं आभाळ आलेलं होतं ना, असं वाटलं ते आभाळ तिकडले तिकडंच पाऊस पडन आणि निघून जाईल. इकडं कशाच येतं एवढ्या लांब, खूप लांब दिसत होतं. पण 15-20 मिनिटात एवढा धो करत पाऊस आला ना, वारं वावदन सगळं संगच आलं आणि सगळा धुराडाच झाला होता. सगळा पाऊसच सगळं पाणी झालं होतं. आणि तो पाऊस लागला नाही एकदा तर ते सकाळपर्यंत उघडला नाही. सारखा पाऊस मुसळधार चालू होता. असं म्हणतात ना, वादळाचं अस्तित्व किती विलक्षण असतं ना. याने अगोदर एखादं झाडाचं पान सुद्धा हलत नाही आणि आल्यावर मात्र झाडाचं पान सुद्धा शिल्लक राहत नाही. मग ते वादळ निसर्गातलं असो किंवा मनातलं. तर तसंच काही चालू होतं इथं. वादळापूर्वीची शांतता होती. पक्षी उडत होते, हलकी हवा चालू होती आणि 15-20 मिनिटामध्ये तर पाऊस वारं वावदन सगळं संगच आलं आणि धो करत सगळं धुवून काढलं. हा ठेवते जी. आता एक अर्धा थेंब यायलाच लागला होता पावसाचा. तर फौजी साहेब त्या भैयांना सांगत होते, इकडं सगळं पाणी होणार आहे, तुमच्या मशनी वगैरे सगळं आतमध्ये घ्या. त्यांना वाटलं कसला एवढा पाऊस येतोय, ते म्हणले थांबा थोडा वेळ. तर 5 मिनिटामध्ये हे इतका पाऊस आला की सगळे पळाले मी आतमध्ये. दादू चल बाबू इकडे ये. आता फौजी साहेब आणि राजू गेले होते आकाशला घ्यायला, कारण आकाश गेला होता क्लासला. पावसामध्ये तिकडंच अडकला तो. तर फौजी साहेब म्हणले त्याची गाडी तिथंच क्लासजवळ कुठंतरी लावू आणि आकाशला घेऊन येऊ गाडीमध्ये. पण तिथं फौजी साहेब पोचतेत कुठं नाही, तर पाऊस पण उघडला होता, म्हणजे हलका झिमझिम चालू होती. मग राजू म्हणला मी घेतो गाडी आणि आकाशला जास्त सर्दी झालेली, त्याला गाडीमध्ये घ्या मग. तर मग राजूनी गाडी घेतली 2 व्हीलर आकाशची आणि मग आकाश गाडीमध्ये आला. घे गाडी आतमध्ये राजू.
बापरे, पण पाऊस झालाय. या बेंडकुळ्यांचं गाणं कसं चालू झालंय बघितलं का? बेंडकुळ्यांचं गाणं. हा ना. अरे बापरे. काय काय आणलंय त्याच्यात असं? मकाची कणस, सीताफळ, इथं लसण, हे सगळं फौजी साहेबांच्या मित्रांनी दिलंय. आणि हे ह्या पाखरांचं मी आज सकाळी थोडं शूट घेतलं होतं, कारण काल ते घरट्यामध्ये बसलेले होते, पण आज ते उडण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्या पाखरांचे मम्मी पप्पा हे वरती तारीव बसलेत आणि लांबूनच त्यांच्यावर लक्ष ठेवतात. आणि आम्ही तर ह्या पाखरांचे एकदम ओळखीचे झालेलो येतं, कारण मी खारुताईला रोज चपाती ठेवते ना, तर हे पाखरं पण ती चपाती खातात. आसपास इथं उडत राहतात, चिव 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 करत राहतात. त्यांचा आमच्यावर भरोसा आहे, त्यामुळं तर त्यांनी इथं झाडांच्यात घरटं केलंय, अंडे दिले, आता पिलं पण झालेत. तरी पण आम्ही असं घराच्या बाहेर कोणी आलं ना, ते लांबूनच असं चिवचिव करते, जास्त प्रमाणामध्ये ओरडत आहेत. कारण किती केलं तरी ते आई वडील आहेत. जसं आपलं असतं माणसांचं, तसं पाखरांचं पण असतं. त्यांना त्यांच्या पिल्लांची काळजी लागते. कोणी हात लावतं का, कोणी काही करतं का त्यांच्या पिल्लांना, त्यामुळं ते थोडंसं चिवचिव करतात जास्त प्रमाणामध्ये. तर हे आता पाखरं घरट्याच्या बाहेर यायला लागलेत, उडण्याचा प्रयत्न करतात. ते 1-2 दिवसात ते आता उडून जातील. कसं असतं ना पाखरांचं, जोपर्यंत त्यांच्या पिल्लांच्या पंखामध्ये बळ येत नाही तोपर्यंत ते त्यांची काळजी घेतात, खाऊपिऊ घालतात. आणि त्यांच्या पाखरं एकदा उडायला लागले ना, कोण कुठं जातं, कोण कुठं उडून जातं, पुन्हा गाठभेट होती की नाही ते पण माहीत नाही, तरी पण किती काळजी घेतात ना. तसंच आपलं पण आहे. आपल्या लेकरं जोपर्यंत पायावर उभं राहत नाही तोपर्यंत आपण किती काळजी घेतो त्यांची. आणि एकदा ते सेटल झाले, पायावर उभं राहिले, 2चे 4 हात झाले की माणूस आपण निवांत होतो. तर चला, आजचा छोटासा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा ताईंनो.